आताची सभा आपण पाहिलं इतक्या तापत्या उन्हामध्ये ज्यावेळेस मतदार हजारोच्या संख्येने खरं म्हणजे महिलांचा मनापासून धन्यवाद मानावं लागेल। काय संतोष भाऊंनी जे कार्य केलेलं आहे गेल्या 5 वर्षामध्ये त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये उत्सुकता दिसते आणि मला निश्चित खात्री आहे की बाबूरावजी कदम साहेब मताच्या लीडने या ठिकाणी या गावातून त्यांना लीड मिळेल या सर्कलमधून। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिली मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये ते म्हणतात महाविकास आघाडी सरकार काळामध्ये भाजपचे जे आता जे मंत्री येतात त्यांना जेलमध्ये टाकण्याचा प्लॅन केला होता। तुम्ही महाविकास आघाडी सरकार काळामध्ये होता असं काही ठरलं होतं का काय नाही मला त्याच्याबद्दल नक्की माहिती नाही, परंतु मुख्यमंत्री महोदय ज्यावेळेस बोलतात ते जबाबदारीने बोलतात आणि मुख्यमंत्री महोदय आमच्या पक्षाचे प्रमुख आहे ते जे बोलतात ते सत्य आहे। संभाजीनगरमधून भुमरेंना उमेदवारी दिली कसं बघता या उमेदवारीकडे आणि काय जबाबदारी होती? नाही निश्चित मला वाटतं की संभाजीनगरमधले लोकप्रिय मंत्री पालकमंत्री आमचे आदरणीय संदीपान भुमरे साहेब यांना निवडून आणण्यासाठी लाखोच्या मताने ते निवडून येणार यामध्ये कुठेही शंका नाही, कारण की शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून संभाजीनगरचं नाव आहे।